बदलापूर शाळेत अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू। नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्रमध्ये। आज आपण पाहणार आहोत बदलापूरच्या शाळेत घडलेल्या अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूविषयी सविस्तर माहिती। हे प्रकरण कसे घडले, आरोपीवर कोणते आरोप होते आणि शेवटी त्याचा मृत्यू कसा झाला, चला जाणून घेऊया संपूर्ण घटनाक्रम। 12 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूर येथील एका नामांकित शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली। हे प्रकरण 20 ऑगस्टला उजेडात आले आणि परिसरात एकच खळबळ माजली। सफाई कर्मचारी अक्षय शिंदेवर या घटनेचा आरोप लावण्यात आला आणि त्याच्या विरोधात तपास सुरू झाला। 22 ऑगस्टला संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकात आंदोलन करून रेल रोको आंदोलन केले, तसेच अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड केली। 3 सप्टेंबरला ओळख परेड दरम्यान 2 अल्पवयीन मुलींनी अक्षय शिंदेला ओळखले। प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि तपास अधिक तीव्र झाला। 23 सप्टेंबरला तळोजा जेलमध्ये अक्षय शिंदेने आत्महत्येचा प्रयत्न केला। त्याने जेलमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची रायफल हिसकावून 3 गोळ्या झाडल्या। या झटापटीत एक गोळी अक्षय शिंदेला तर दुसरी एका पोलिसाला लागली। गंभीर अवस्थेत अक्षय शिंदेला कळवा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। विरोधकांनी हा एक ठरवून केलेला एन्काउंटर असल्याचा संशय व्यक्त केलाय। आरोपीने गोळी कशी झाडली, पोलीस इतके बेसावध कसे होते आणि त्याला रायफल कशी मिळाली, या सगळ्या प्रश्नांची न्यायिक चौकशी होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले जात आहे। अक्षय शिंदेचा मृत्यू हा एक संवेदनशील मुद्दा बनला आहे आणि याची योग्य ती चौकशी होणे गरजेचे आहे। न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास कायम राहावा म्हणून याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे। तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटते? तुमची मते खाली कमेंट मध्ये नक्की शेअर करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आणखी महत्त्वाच्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।